नमस्कार नागपूरकर, तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बडकस चौक किंवा महाल ही एक खूप नावाजलेली बाजारपेठ आहे. प्राचीन काळापासून त्या जागेला एक इतिहास आहे. तर मित्रांनो, जिल्हा परिषद नागपुरातील महाल भागातील बडकस चौक येथे लवकरच उमेद नावाचा मॉल बांधण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या हाताने तयार होणाऱ्या उत्कृष्ट उत्पादनांना थेट बाजारपेठ मिळणार आहे. मॉल उभारणीनंतर महिला बचत गटांच्या उद्योगांना नवी भरारी मिळणार आहे. तर मुख्यमंत्र्यांनी जिल्हा स्तरावर हा मॉल उभारण्याची घोषणा केली आहे आणि जवळपास यासाठी 20 कोटींचा खर्च होणार आहे. त्यामुळे महिलांना उत्पादन विक्रीसाठी नवी दिशा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि त्यासाठी बचत गटाच्या महिलांकडून जी उत्पादने त्या बनवतात त्यासाठी ही एक मोठी संधी असणार आहे. म्हणजे या मॉलमध्ये त्या वस्तू या विकायला ठेवल्या जातील. ग्रामीण भागातील महिलांना बचत समूहांच्या माध्यमातून विविध क्षेत्रात रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन त्यांना सूक्ष्म आणि लघु उद्योगासाठी प्रोत्साहन दिले जाते आणि यासाठी अनेक बँकांच्या माध्यमातून कर्ज सुद्धा दिले जाते. तर या स्वयंसहायता समूहांची स्थापना झालेली आहे आणि यातून 2 लाख महिलांना प्रत्यक्ष अभियानाचा लाभ दिला जात आहे. तर मित्रांनो, यासाठी 3000 वर समूहांची निवड झालेली आहे आणि त्यांच्या उत्पादनांना इथे बाजारपेठ मिळणार आहे. महिलांच्या माध्यमातून लाकडी खेळणी, लाकडापासून तयार केलेल्या शोभेच्या वस्तू, म्युरल पेंटिंग्स, चप्पल, शर्ट्स, लेडीज कुर्ती, मुलींचे ड्रेस, विविध प्रकारच्या ज्वेलरी, लाखेच्या बांगड्या यासारख्या उत्पादनांना बाजारपेठ मिळणार आहे. हा मॉल महिलांसाठी केवळ विक्रीचे ठिकाण नसून बाजारपेठ संशोधन, ग्राहकांच्या अपेक्षा जाणून घेणे आणि उत्पादनात आवश्यक बदल करण्यासाठी संधी देणारे एक व्यासपीठ ठरेल. शासन स्तरावरून निधी उपलब्ध होताच बांधकामाची सर्व प्रक्रिया गतिमान करण्यात येईल असे बोलले जात आहे. तर नागपूरकर, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा त्यांच्यापर्यंत जे बचत गटाशी संबंधित कार्यरत आहेत आणि ज्यांना बाजारपेठेची गरज आहे. खूप खूप धन्यवाद.